ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव छत्रपती संभाजीनगर मार्गावरील लक्ष्मी लॉन्स येथे साजरा करण्यात आला। यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, VN नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, हेमंत धात्रक, उद्योजक बुधाजी पानसरे, दामोदर माणकर, बांधकाम व्यावसायिक अशोक बोडके, कैलास चुंबळे, शरद बोडके, गणपत हाडपे, मिशनचे सचिव श्याम पिंपरकर, बालासाहेब घुगे, चोपदार नामदेव भोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी पाहुण्यांचा सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी 10वी आणि 12वी तसेच स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। उल्लेखनीय कार्य करणाऱ्या DS देशमुख, डॉक्टर उदय आणि कनकलता साकुरीकर यांना सन्मानित करण्यात आले। कनकलता प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींनी गणेश आणि गुरुवंदना सादर केली। यावेळी आलेल्या प्रत्येक भाविकांना आंब्याचे वृक्ष भेट म्हणून महाराजांनी दिले। महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला। संजू आहिरे यांनी प्रास्ताविक केले। शरद उगले यांनी सूत्रसंचलन केले। या गुरुपर्वाचं पूजन करताना आपापल्या गुरुजनांचं पूजन करताना हा सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनने डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जो छोटासा बेलू लावला काही वर्षापूर्वी, गेल्या 14 वर्षापूर्वी, आणि आज आपण त्याचं वटवृक्ष झालेलं रूपांतर जे पाहतोय, ही सर्वांसाठी एक आनंददायी आणि अत्यंत विहंगम अशी घटना आहे। आपल्याला माहिती आहे की नदी ज्याप्रमाणे सागराकडे वाहत असते, तिच्या प्रवासात अनेक वळणं असतात, अनेक प्रकारचे संकट असतात, आणि प्रत्येक नदीला तिचं गंतव्य असतं सागर। त्या सागराला तिला पोहोचायचं असतं, परंतु त्या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे असतात। त्याच वेळेस एक शक्तिशाली डोंगर तिच्या पाठीशी उभा असला तर तिचा मार्ग मात्र त्याच्या जडोघाने अत्यंत सुकर असा होतो। त्याचप्रमाणे गुरुची भूमिका असते। ज्यावेळेस भक्ताच्या जीवन प्रवासामध्ये गुरु एक उभा असतो, गुरुचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे असतो, तर त्याचा जीवन मार्ग निश्चितपणे सुकर होत असतो। हीच गुरुची भूमिका आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असते। गुरुचं नेमकं काय गुरुचं योगदान असतं
आपल्या जीवनामध्ये किंवा नेमकं गुरुचं महत्त्व किंवा गुरुचं नेमकं काय काम असतं हे अत्यंत सोप्या उदाहरणाने आपल्याला समजून घेता येईल. समजा आपल्याला इथून आहे तर आपण एका दिवसात मुंबईला काही तासामध्ये पोहोचू शकतो, परंतु तेच एका मुंबईला जायचं असेल तर तिला पोहोचण्यासाठी 3 ते 4-5 महिने लागू शकतात. तीच मुंगी आपल्या शर्टवर चढली तर ते आपल्यासोबत काही तासात मुंबईला प्रवास करू शकते. गुरुस्मरणानं जीवनाचं कल्याण होतं. जीवन संघर्षमय असून जीवनाचं मर्म गुरुमुळे समजतं. गुरु हे भरकटलेल्या जीवाला योग्य मार्गाला लावतात. गुरुकडे तेज तपाबरोबरच तीर्थासारखी पवित्रता असावी. चालते बोलते तीर्थ म्हणजे गुरु असून गुरुवर श्रद्धा अपार असावी असे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले. डॉक्टर गुट्टे महाराज म्हणाले की गुरुपरीक्षा घेतात, त्यात अनेक शिष्य नापास होतात, परंतु अनेक शिष्यांची श्रद्धा दृढ होते. तो शिष्य पारंगत होतो. जीवनात लोभी गुरु आणि शिष्य नसावा. गुरूंना शोधण्याची गरज नाही. ईश्वरी कृपेनं शिष्याची भेट होत असते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही, त्यामुळे हे ज्ञान गुरुद्वारे मिळत असते. गुरु तत्व आत्मसात करण्याची गरज असल्याचं डॉक्टर गुट्टे महाराजांनी सांगितलं. आज सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे लक्ष्मी लॉन्स काकरबंधू यांचा पंचवटी नाशिकमध्ये पुण्यसलील गोदामाईच्या सानिध्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव हा सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे आज साजरा करण्यात आला. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रवचन, काही पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, त्यानंतर आज विशेष सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे आज विशेष असं केलेलं आहे की प्रत्येक येणाऱ्या भक्तांचा सन्मान किंवा येणाऱ्या भक्तांना प्रसादरूपी वृक्ष देण्यात आलेला आहे. कारण तो वृक्ष त्यांनी जगवावा अशी त्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे की गुरुचा प्रसाद किंवा गुरुचं वचन म्हणून त्यांनी एक वृक्ष जगवावा. आणि कडकलता प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी इथे सुंदर गुरुवंदना, गणेशवंदना घेतलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रभरातून इथे आज गुरुपौर्णिमा उत्सवासाठी भाविक आलेले होते, तरी त्यांनासुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत. माझे गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री ओंकारेश्वरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांच्या स्मरणाचा दिवस म्हणून आम्ही नाशिक शहरामध्ये जवळपास 12 वर्षापासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत आहोत. 2015 पासून सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे करत आहोत. अखंड गुरुदेव होते तेव्हापासूनही हा उत्सव सुरू आहे. देशभरामध्ये विविध क्षेत्रातले लोक या मिशनशी जुळलेले आहेत आणि शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रातले लोक या सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे घटक होत आहेत. आणि त्या निमित्ताने आज मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो घरी. यावेळी सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातील विविध ठिकाणाहून आलेले भाविक उपस्थित होते.